नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये होणारे ग्रहमान आणखी त्याचे योग. तर मित्रांनो, तत्पूर्वी ग्रहांची स्थिती अशी आहे. मेषेला आहे गुरु हर्षल, मिथुनेला आहे चंद्र, कन्येला केतू, त्यानंतर कुंभेला शुक्र, मंगळ आणखी शनी, आणखी मीनेला आहे रवी, बुध आणखी राहू आणखी नेपच्यून. तर मित्रांनो, बऱ्याच काळानंतर असे विचित्र योग निर्माण होत आहेत. यामध्ये महत्त्वाचा योग म्हणजे मित्रांनो, शनी आणखी मंगळ हे एकाच राशीमध्ये येत आहेत. हा एक मोठा विचित्र योग आहे. तर मित्रांनो, शनी आणखी मंगळ हे एकमेकांचे परमशत्रू ग्रह आहेत, नैसर्गिक शत्रू आहेत. आणखी यामधील शनी हा आपल्या स्वराशीला आहे, आणखी त्या राशीमध्ये मंगळ जात असल्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. आणि या ग्रहमानामुळे वैश्विक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. जगामध्ये ठिकठिकाणी युद्धजनक स्थिती पहिलीच आहे. आणि जो संघर्ष थोडाफार कमी झाल्यासारखा वाटतो आहे, तो पुन्हा पेटू शकतो. यामध्ये पुन्हा ठिणगी पडू शकते आणि त्याचा भडका उडू शकतो. तर मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या संघर्षमय स्थितीमध्ये तैवान चीन, हाँगकाँग चीन, इस्रायल हमास, रशिया युक्रेन, अमेरिका इराण या ठिकाणी संघर्ष चालू आहे. दोन विचाराच्या शक्ती लढत आहेत. तसेच युरोपमध्ये जे मुस्लिम घुसखोर आहेत, त्यामुळेही त्या देशामध्ये आतंकवाद किंवा हल्ले घडू शकतात. तर मित्रांनो, या ठिकठिकाणी सुरू झालेल्या संघर्षामध्ये आणखीन काही घटनांचा समावेश होऊ शकतो. आणखी ज्यामध्ये भारत आणखी चीन, आणखी भारत आणखी पाकिस्तान यांच्या संघर्षाची भर पडू शकते. तर मित्रांनो, आपणास माहीतच आहे की येणाऱ्या महिन्यांमध्ये भारतामध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. आणखी त्यामध्ये मोदी सरकार पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहे. ठिकठिकाणी झालेल्या ओपिनियन पोलमध्ये NDA म्हणजेच प्रधानमंत्री मोदींना पसंती दर्शवली जात आहे. परंतु आपला विजय पक्का करण्यासाठी मोदी आणखीन काही पावले उचलू शकतात, जेणेकरून त्यांचा विजय निश्चित होईल. तर यामध्ये मोदी विचार करू शकतात चीनवर किंवा पाकिस्तानवर कारवाई करण्याचा, जेणेकरून देशातील मतदारांचा ओघ त्यांच्याकडे ओढला जाईल. तर मित्रांनो, या युद्धामध्ये ताकदीचा वापर करण्यापेक्षा युक्तीचा वापर करणे श्रेष्ठ होणार आहे. शनी हा वायू राशीला आहे, म्हणजेच बौद्धिक राशीला आहे. त्यामुळे तर ते तेज असेल, तल्लख असेल, एकदम हुशारीने काम करेल. आणखी मंगळ हा शत्रू राशीला आहे, त्यामुळे तो कमजोर असेल, ज्यामुळे जे आतंकवादी आहेत त्यांचा खात्मा होऊ शकतो. आणखी जे विचार करून लढतील त्यांचा विजय नक्कीच होईल. तर मित्रांनो, यामध्ये जे मुस्लिम कंट्री आहेत त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण मंगळ कमजोर आहे. म्हणजेच आतंकवाद्यांसाठी येणारे दिवस हे खराब आहेत. त्यांची संख्या कमी होऊ शकते, आणखी त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात, आणखी बऱ्याच जणांचा मृत्यू होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, शनी मंगळचा संघर्ष आहे तो देशांतर्गत पण संघर्षास कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे तिथेही सावधान राहणे आवश्यक आहे. देशातील विरोधी पक्ष काही ना काही कुरबुरी काढतील, आणखी त्याचा भडका होऊ शकतो. आणखी परिस्थिती हाताबाहेर जाईल असे वाटू शकते, परंतु मोदी त्याच्यावर नियंत्रण करतील. त्याचबरोबर मित्रांनो, शनी हा अस्तंगत असल्यामुळे त्याची ताकद कमी आहे, परंतु त्याचा उदय झाल्यावर त्याची ताकद वाढेल. आणखी तो मंगळावर भारी पडू शकेल. त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त मारामारी करण्याची टाळा, संघर्ष टाळा. हुशारीने कोणत्याही संघर्षातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हानी कमी होईल. तर मित्रांनो, येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कारवाई होऊ शकतात. भारत चीनवर आक्रमण करू शकतो किंवा पाकिस्तान आक्रमण करू शकतो, आणि त्यामध्ये भारताचा विजय होईल. प्रतिपक्षाला नामोहरम केले जाईल. तर याचा पडसाद पुऱ्या विश्वामध्ये दिसून येईल. तर मित्रांनो, हे होते येणाऱ्या काळामधील ग्रहयोग आणखी त्याचे फळ.
आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.